नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचे एम के कोचिंग क्लासेसमध्ये। मी आहे प्राध्यापक माधव कुरे आणि आपण क्लास 5चा ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हा टॉपिक पाहत आहोत। पण तुमच्या पुस्तकामध्ये जेवढं दिले त्याच्यापेक्षा आपण जरासं जास्त पाहत आहोत। ॲक्च्युअली आपण क्लास 5 ही हेडिंग जरी दिली असेल तरी आपला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आपण हे सगळ्यांसाठी पाहत आहोत। ज्या ज्या व्यक्तींना ज्या मुलांना ॲडिशन आणि सबट्रॅक्शन येत नसेल त्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ पहा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला पूर्णपणे तर तुम्हाला कसले किती मोठ्या प्रकारचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन दिले तर येईल, नक्की येईल तुम्हाला। ठीक आहे, तर काय करायचं आहे, आपण याच्या अगोदर ॲडिशनचेच फक्त 2 लेक्चर घेतलेत। आता हे ॲडिशनचं आपलं 3रं लेक्चर आहे। ठीक आहे, याच्यामध्ये थोडंसं आपण लेवल काय करतोय, इन्क्रीज करतोय आणि अवघड घेत जातोय आपण। ठीक आहे, म्हणजे थोडं सोपं त्याच्यानंतर थोडं अवघड वाढत जातोय लेवल आपण। ठीक आहे, तर आता हे आपण गणित काय लिहिलेले आहेत। ठीक आहे, आणि थोडं आपण याच्यापेक्षा मोठ्या लेवलचे ॲडिशन करूया। ठीक आहे, तर आता मागच्या लेक्चरमध्ये झाले त्याच्यामध्ये काय होमवर्कला गणित दिले होते ते सगळं करायचे। मागचे 2 लेक्चर बघितले नसेल तर ते पहिल्यांदा बघा आणि त्याच्यानंतरचं हे लेक्चर बघा। ठीक आहे, तर तुम्हाला कळेल। ठीक आहे, तर पहा आता आपण ह्याची ॲडिशन करूया पहिल्यांदा। तर काय करायचं, पहिल्यांदा आपण ह्या दोघांची ॲडिशन करायचं। तर पहा 8 + 2 आता ह्या दोघांची ॲडिशन करा। 8 आणि 2 8 + 2 काय होतात तुमचे 10 होतात। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 8 + 2 10 10 + 6 16 होतात। तर डायरेक्टली जर केल्या तुम्हाला जर येत असेल तर 8 + 2 या दोघांची बेरीज करायचे आणि आलेल्या उत्तरात हे मिळवायचे। जर येत नसेल तुम्हाला थोडंसं अवघड जात असेल तर काय करायचं तुम्ही, हा 8 + 2 काय होतात तुमचे 10 होतात। 8 + 2 10 होतात आणि 10 मध्ये हा 6 काय करायचा ॲड करायचा, ॲडिशन करायची। ठीक आहे, तर हा 6 आणि 0 काय होतात तुमचा, एखाद्या संख्येत 0 मिसळवला तर तीच संख्या राहते। 6 आणि 0 6च असते तुमचा। आणि त्याच्यानंतर हा 1 आणि तर काय नाही म्हणजे तुमचा 0 असते, काय नाही म्हणजे काय असते 0। 1 मध्ये 0 मिसळवला तर तुम्ही हा 1च राहतो म्हणजे 16 येते। आता 16 आलेला आहे तुम्हाला, 16 आला, ह्या तिघांना मिळवल्यानंतर 16 आला। 16 आल्यानंतर जे राईट हँड साईडचा आहे उजव्या बाजूचा जो काय अंक आहे तो आपण काय करतो डिजिट इथं लिहितो। त्याच्यानंतर डाव्या बाजूचा आहे तो आपण इथं लिहितो, लिहिला। ठीक आहे, त्याच्यानंतर काय करा, ह्या दोघांची ॲडिशन करा। 3 आणि 3 असं बोट ठेवायचं आहे, कारण तुम्हाला म्हणजे तुमचं चूक होऊ नये, म्हणजे तुम्ही विसरून जाऊ नये की कोणते अंक ॲड केल्या होत्या, कोणते आहे का नाही म्हणजे राहिलेत ते, त्याच्यामुळं थोडं गणित चुकू शकतं, त्यासाठी असं बोट ठेवायचं। 3 आणि 3 तुमचे 3 + 3 काय होतात तुमचे 3 + 3 6 आणि त्याच्यानंतर 6 आणि हा 5। ठीक आहे, 6 आणि हा 5 किती झाले तुमचे, असं करा 6 आणि 5 तुमचे होतात, तर ह्याला जर मिसळवलं तर 11 होतात। आणि 11 आणि हा तुमचा एक कॅरी आहे, एक आहे का नाही एक कॅरी, म्हणजे हे 12 होतात तुमचे सगळे मिळून। हे एवढ्याला मिळवलं सगळ्यांना तुम्ही या चारीला बी, हे 3 हे 3 हे 5 आणि हा एक कॅरी, तर 12 होतात। 12 आलं तर तुम्ही काय करणार, मग हा 2 इकडं लिहिणार आणि हा 1 काय करणार कॅरी देणार। ठीक आहे, इकडं इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे, हा 1 कॅरी आहे इथं। ठीक आहे, आता ह्या दोघांना मिसळायचं 7 आणि 6, 7 आणि 6 या दोघांना जर मिसळवलं तर तुमचे किती होतात, 7 आणि 6 या दोघांना मिसळवलं तर 13 होतात। किती होतात तुमचे 13, हे मिटवतो तुम्हाला इथं लिहिण्यासाठी जागा करतो मी। ठीक आहे, तर 7 आणि 6 तुम्ही असं लिहून बघायचं। 7 आणि 6 तुमचे मिसळवलं तर किती होतात 13 होतात, बरोबर। 7 आणि 6 या दोघांना मिसळवलं 13 झाले आणि हा 3 मिसळवायचा, याच्यामध्ये 3 मिसळवला तुम्ही, प्लस हा 3 आणि 3 तुमचा 6 झाला। 3 आणि 3 हा 13 आहे, तर हा सिंगल डिजिट असेल तर इकडूनच लिहित जायचं। ठीक आहे, अशी डिजिट लिहित जायचं। 13च्या खाली 3, 3 आणि 3 तुमचे 6 झाले आणि हा +1 काय झाला, म्हणजे इथं काय नाही म्हणजे 0 राहतो याच्या पुढे, आणि 1 मध्ये जर 0 मिसळवला तर 1च राहते, म्हणजे झाले तुमचे 16। हे 16 झाले आणि हा इथला एक हातच्या विसरायचा नाही, ह्याच्यामध्ये एक हातच्या टाकला तर तुमचे झाले 17। किती झाले, 7 आणि 6 झाले तुमचे 13, 13 आणि 3 16, 16 आणि हा एक 17, 17 झाले। 17 झाले तर 7 इथं लिहायचा तुम्ही आणि 1 काय करायचा कॅरी इथं लिहायचा। ठीक आहे, इथं लिहिला कॅरी, इथपर्यंत काय अडचण नाही तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, हा 3 आणि 3 तुमचा 6, आता सोपा आहे। 3 आणि 3 तुमचा 3 + 3 6, 6 प्लस हा 2 8 आणि 8 प्लस हा 1 9, डायरेक्टली लिहितो मी आता 9, कारण सोपे होते, छोटे छोटे अंक होते, छोटे छोटे डिजिट होते। 3 + 3 6 + 2 8 + 1 9। ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला, हे आलं असेल। त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया आता दुसरं गणित। ठीक आहे, नेक्स्ट आपण ॲडिशन पाहूया। तर हे पहा, हा 8 आहे, हा 0 आहे, हा 6 आहे।
8 एखाद्या संख्येमध्ये जर तुम्ही 0 मिसळवला तर 30 संख्या राहते, एखाद्या संख्येत तर 0 मिसळवला तर 30 संख्या राहते. त्यामुळं हा 8 + 0 8च राहते. मग तुम्ही ह्या दोघांची जर बेरीज केल्या तर 8 + 0 8च येते आणि 8 आणि हा 6 8 + 6 काय होतील तुमचा 14 होतील. किती होतील 14 14 होतील. तर तुम्ही आपण उजव्या साईडचा जो असेल राईट हँड साईडचा खाली लिहितो 4 आणि लेफ्ट हँड साईडचा जो अंक आहे डिजिट आहे तो इतर लिहितो कॅरी म्हणून. त्याच्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन करा 3 + 4 3 + 4 किती होतात तुमचे 3 आणि 4 3 + 4 हा 7 होतो 7 + 3 10 10 आणि 3 + 4 तुमचा इथे लिहितो मी हे मिटवतो 14 आणि तुम्हाला परेशानी होईल हे 14 कुठले आले तर पहा 3 आणि 4 या दोघांना मिसळवलं तर किती होतात 7 होतात आणि हा इथं 3 आहे खाली हा 3 मिसळवला ठीक आहे तर किती होतात 7 आणि 3 तुमचे होतात 10 आणि नंतर हा कॅरी पण विसरायचं नाही कॅरी हा एक मिसळवला तर 11 होतात ठीक आहे. म्हणजे या सगळ्यांना ह्या चौघांना ॲड केलं तर तुम्हाला 11 होतात. 11 आले तर A1 काय राईट हँड साईडचा आहे तो आपण इथं खाली लिहितो आणि लेफ्ट हँड साईडचा 1 आहे तो इथे लिहितो आपण ठीक आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला ह्याच्यात काय अडचण नाही. आता त्याच्यानंतर पहा हा 7 आणि 2 हे मिटून टाका मी मिटून टाकतो ठीक आहे. तुम्ही रफ साईडला कुठेतरी मागच्या पेजवर असं करायचं ठीक आहे किंवा त्याच पेजवर वरी कुठेतरी करून घ्या. 7 आहे शक्यतो तर मागच्या पेजवर न करण्यापेक्षा तुम्ही काय करा अर्ध्या पेजमध्ये खाली गणित सोडवायचं अर्ध पेज काय करा तुम्ही रफ वर्कसाठी करा कारण तुम्ही मागं गेला तर तुम्ही विसरून जासाल त्याच्यामुळे तुमचं चुकण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. त्यामुळे काय करायचं वहीच्या एका अर्ध्या पेजवर तुम्ही गणित सोडायचं आणि अर्धी पेजची वरली जागा काय करायची रफ कॅल्क्युलेशन करायचे रफ वर्क करायचं ठीक आहे. त्यामुळे तिथल्या तिथं तुम्हाला लगेच कॅल्क्युलेट करता येते. आता इथपर्यंत झालं आपलं. आता इथं आलो आपण 7 आणि 2 7 + 2 किती होते तुमचा 9 होते 7 + 2 9 होतो आणि हा 6 ह्याच्यात ॲड करायचं +6 तुमचा किती 9 + 6 किती होतात तुमचा ॲडिशन करा तर हा होतो तुमचा 15 होतो ठीक आहे 15 होतो आणि 15मध्ये तुम्ही 1 मिसळायचा हा न चुकता तर हा कॅरी 1 मिसळवला तर तुमचे 5 आणि 1 झाला 6 हा 1ला 1 16 झाला तर 16 झाला तर 16ला आपण कसं लिहितो आता इथं लिहायचं तर 16चा 6 इथं लिहितो आणि इकडला डाव्या साईडचा इथं कॅरी म्हणून लिहितो आपण लिहिला ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याची ॲडिशन करा हा 3 + 4 3 + 4 किती होतो तुमचा 3 + 4 7 ठीक आहे 7 झालेलं इथं लिहितो मी 7 झालेला आहे 3 + 4 7 आणि हा 8 + 8 ठीक आहे. हा 7 आणि 8 किती झाला 7 आणि 8 होतो तुमचा 15 आणि हा कॅरी विसरायचा नाही कॅरी 1 मिसळवला तर झाला तुमचा 16 ठीक आहे. तर ह्याला आपण सगळ्यांना मिसळवलं आहे का नाही 3 + 4 7 आणि हा 8 तुमचा झाला 15 आणि 1 16 झाला. आता 16 आलेला आहे आपण इकडं जर आता याला हातच्या देण्यासाठी जागा आहे का इकडं हातच्या कोणाला देऊ शकतो का आपण नाही देऊ शकत. मग लास्टला जेवढा काही अंक आला तेवढा जशाचा तसा इथं लिहून टाकायचा ठीक आहे. हे कळलेलं आहे तुम्हाला इथपर्यंत काही अडचण नाही आहे. तर हे मी मिटून टाकतो तुम्हाला हे रफ वर्क केलं होतं आपण ठीक आहे. तर हे रफ वर्क मिटून टाकतो. आता नेक्स्ट एक गणित पाहू आपण पहा आता 8 + 6 + 6 ठीक आहे. आता 8 + 6 किती होता तुमचा 8 आणि 6 होता तुमचा 14 किती होता 14 8 + 6 जर केला तर तुमचा होता 14 आणि 14मध्ये काय करायचं तुम्हाला 6 ॲड करायचं आहे 6 ॲड केला इथं करतो मी 4 आणि 6 किती होतात तुमचा 4 आणि 6 होतात तुमचा 4 आणि 6 10 होते 10ला 0 कॅरी तुमचा काय आलेला आहे 1 आलेला आहे 4 आणि 6 तुमचा 10 होतात 10ला 0 कॅरी 1 आणि 1 तुमचा 2 तर तुमचा 20 आलेला आहे. किती आलेला आहे 20 आलेला आहे. ह्या दोघांना जर मिसळवल्या तुम्ही ह्या सगळ्यांना मिसळवल्या तिघाला तर 20 आलेला 20 आला तर हा किती येऊ इथं किती येऊ इकडल्या साईडचा काय करायचं आहे कोणताही अंक असो इकडल्या साईडचा जो अंक आहे तो एकच अंक काय करायचा डिजिट आहे इथे लिहायचा 0 आणि इकडल्या साईडचा उजव्या साईडचा 2 इथं लिहायचा 2 असो 3 असो काही असो ठीक आहे. इकडला अंक काय करायचा उजव्या लेफ्ट हँड साईडचा आपण इकडे लिहायचा लिहिला. पुढं पहा हा 3 आणि 8 किती होतात तुमचा 3 आणि 8 होते तुमचा 11 3 आणि 8 दोघांची ॲडिशन केली 3 + 8 तुमचा 11 होते आणि त्याच्यानंतर 11मध्ये हा 6 ॲड करायचा 6 ॲड केला तर 1 आणि 6 तुमचा 7 हा 1ला 1 17 झाला आणि हा तुमचा 2 होता कॅरी हातच्या आता 2 आहे तुमचा तर 2ला पण ॲड करा 7 आणि 7 + 2 तुमचा 9 होईल आणि 1ला 1 म्हणजे 19 होईल. ह्या सगळ्यांना तर तुम्ही ॲड केला तर तुमचा किती होईल 19 होईल ठीक आहे. चला ठीक आहे इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला नाही आहे. तर 19 आहे तर 9 इथं तुमचा इथं येईल आणि 1 काय येईल तुमचा वर इकडे येईल कॅरी
आता त्याच्यानंतर हा 7 + 0 इथं सोपा आहे तुम्हाला. 7 + 0 एखाद्या संख्येत 0 ॲड केला तर तीच संख्या येते. 7 + 0 तुमचा 7च होते आणि 7 + 0 7 आणि नंतर हा 7 7 आणि 7 तुमचा 14 झाला. 14मध्ये तुम्हाला +1 ॲड करायचा झाला तुमचा 15. आता 15ला आहे तर 15मधला राईट हँड साईडचा आपण 5 खाली लिहू आणि लेफ्ट हँड साईडचा 1 हा इथं कॅरी देऊ. ठीक आहे, इथपर्यंत लिहिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे ॲड करायचं 3 + 9. 3 + 9 तुमचा किती होतो? 3 आणि 9 तुमचा होतो 12. 3 आणि 9 किती होतो तुमचा? 3 आणि 9 12 होतो आणि 12 प्लस हा 8. 12मध्ये तुम्हाला 8 ॲड करायचा आहे. 8 ॲड केला. ठीक आहे, तर हा 2 आणि 8 किती होतो तुमचा? 10 0 10 झाले. 10ला आपण इकडला 0 इथं लिहिला, 1 इथं कॅरी आला. हा 1 तुमचा झाला 2. हा 20 झाला आणि त्याच्यानंतर इथला आपण हातच्या पण विसरायचा आहे नाही, लास्टला ॲड करतो आपण 1. तो कॅरी 1 ॲड केला प्लस तुमचा कॅरी 1 म्हणजेच हातच्या म्हणतो मराठीत त्याला, ॲड केला 1. 1 + 0 का असतो तुमचा? 1च असतो. हा 2ला 2 म्हणजे 20 आणि 1 तुमचा 21 झालेला आहे. तर 21 आता हातच्या देण्यासाठी आपण काही जागा नाही त्यामुळे पूर्ण लिहावं लागेल. कोणता नंबर असला तर 1 इथं लिहिला असता, 2 त्याच्या डोक्यावर हातच्या लिहिला असता, तर आता आपल्याला 21 इथं जशाच तसा लिहावं लागेल. हे तर तुमचं आलेलं आहे उत्तर. तर अशा प्रकारे आपण हे 3 एक्झाम्पल काय केले आहेत? सॉल्व केलेले आहेत. हे तुमचं रफ वर्क आहे. रफ वर्क आधी मी मिटवतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण नसणार आहे. काही जरी अडचण असली तर तुम्ही काय करा, तुमची अडचण असलेली तुम्ही मला काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही कळत नसेल तर मग आपण त्याच्यावर आणि काय करू, व्हिडिओ बनवू किंवा तुम्हाला तिथं सोडवून सांगण्याचा, समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेल. हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. आणि काय करू आपण, ह्याच्यापेक्षा थोडे अनेक लेवल वाढवू आपण. ॲडिशन काय करू, अवघड घेऊया. त्याच्या अगोदर मी काय करतो, तुम्हाला अशाच प्रकारचे 3-4 काय करतो एक्झाम्पल देतो. ते 3-4 एक्झाम्पल तुम्ही सोडायचे. ठीक आहे, 2-3 एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. ठीक आहे, अशाच प्रकारचे. नंतर आणि आपण काय करू, लेवल वाढूया. 2 एक्झाम्पल देतो मी, 2 गणितं करायचे तुम्हाला. ठीक आहे, तर कोणते 2 पहा. ठीक आहे, आपण 200च घेतोय. ठीक आहे, 200च घेतोय ना. ठीक आहे, तर हे एक एक्झाम्पल तुम्ही करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे एक देतो मी तुम्हाला. ठीक आहे, आता हे काय करायचे, हे 2 गणितं तुम्ही होमवर्कमध्ये करायचे. हे 2 होमवर्कमध्ये करायचे आणि उत्तर टाकायचे कमेंट बॉक्समध्ये. आता याच्यानंतर आपण काय करू, आणि थोडीशी लेवल काय करूया, आपण वाढूया. ठीक आहे, चालते. पहा, थोडीशी लेवल काय केलेली आहे मी, आणि थोडीशी लेवल वाढवलेली आहे. 3-3 आहेत, आहे का नाही. थोडीशी लेवल वाढवलेली, तर तुम्हाला आता अशा प्रकारचे गणित जमले पाहिजे. तुम्ही जर ॲडिशनचे माझे 3 लेक्चर बघितले तर तुम्हाला कसले किती अवघड जरी ॲडिशन तुम्हाला कोणी दिली तर तुम्हाला करता येईल. फक्त तुम्हाला काय करायचे, हे 3रं लेक्चर आहे आपले, हे सगळे लेक्चर तुम्हाला बघावं लागतील. तर पहा, पहिल्यांदा आपण हे करूया. आता 4 + 8 4 आणि 8 किती होतात तुमच्या? ह्या दोघांची बेरीज करायची. पहिल्यांदा ॲडिशन करायचे, ह्या दोघांची ॲडिशन करायचे. 4 + 8 काय होतात तुमचे? 12 होतात. आणि 12 प्लस हा 9. ठीक आहे, 12 प्लस हा 9 तुमचा काय होतो पहा. 4 + 8 12 आणि हा 9. तर हा 2 आणि 9 किती होते तुमचा? 11 होतात. 11 आला तर 11ला 1 इथं लिहिणार आणि हातच्या 1 लिहिणार आणि हा 1 आणि 1 हा झाला तुमचा 2 म्हणजे 21 झाला. 21 झालेला आहे. कशाला मिळवल्यानंतर? आपल्या ह्या सगळ्यांना मिळवल्यानंतर किती झालेला आहे? 21 झालेला आहे. तर 21 झाला तर 1 इथं लिहितो आणि हातच्या आपण इथं लिहितो. ठीक आहे, इथं लिहिलेला आहे 2. बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्यांना मिसळा. हा 2 पहा, हे हातच्या नंतर मिसळा. हे 2 आणि हे 2, हे 2 + 2 किती झाले तुमचे? 4. हा 2 + 2 झाला तुमचा 4 आणि हा 8 किती झाला तुमचा? हा 8. तर ह्या दोघांना मिसळा. 4 आणि 8 झाला तुमचा 12 आणि हा तुमचा हातच्याचा 2 इथं मिसळा. तर हा 2 आणि 2 4, 1ला 1. ठीक आहे, 14 झाली तुमची. 14 झाली. 14 असेल तर आपण 4 इथं लिहितो आणि 1 काय करतो? कॅरी देऊन टाकतो याला. ठीक आहे, देऊन टाकला कॅरी. त्याच्यानंतर ह्याला ॲड करा. हा 3 आणि 9 तुमचा होतो किती? 12. किती होतो? 3 आणि 9 होतो तुमचा 12. इथं लिहितो मी. 3 आणि 9 झाला 12 आणि त्याच्यानंतर हा 3 12मध्ये 3 9 12 झाला. ह्या दोघांना मिसळवल्यावर हा 3 ॲड करायचा याच्यामध्ये. तर ह्या दोघांची बेरीज करा. हा 2 आणि 3 तुमचा 5 झाला आणि 1ला 1 हा 5 आहे. ठीक आहे, 15 झाला. ठीक आहे, आणि तुमचा एक हातच्या इथं 1 आहे, ह्याला विसरायचं नाही. हा झाला तुमचा 16 झालेला आहे. ठीक आहे, तर हा 16ला 16 आहे. तर त्याच्यामधलं तुम्हाला काय करावं लागेल? हा 6 इथं येईल, हा 1 कॅरी आहे तो आपण इथं देऊन टाकल. ठीक आहे, इथं दिलेला आहे. आता
6 + 2 किती झाला तुमचा 6 + 2 झालेला आहे 6 आणि हा 2 किती होईल तुमचा 6 आणि 2 8 6 + 2 8 आणि त्याच्यानंतर हा 8 इथं लिहितो मी 8 त्याच्यानंतर हा 4 याच्यामध्ये ॲड करायचा आहे 4 ॲड केला तर तुमचा 8 आणि 4 होतील 12 किती होतील 12 12मध्ये हा एक 1 ॲड करा हा 1 ॲड केला तर तुमचा झाला 13 13 झाला तर 3 इथं लिहायचा आहे आणि 1 कॅरी इथं द्यायचं आहे ठीक आहे. आता हे मी काय करतो हे मिटवतो तुम्हाला ठीक आहे थोडीशी जागा रिकामी करतो आपल्याला इथं दुसरे गणित सोडवण्यासाठी ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला काही अडचण नाही. तर आता आपण इथपर्यंत सोडवलेलं होतं ठीक आहे इथपर्यंत सोडवलं आता हे चाललेलं आहे आपलं. त्याच्यानंतर 3 आणि 8 3 आणि 8 किती होतील तुमचा 3 आणि 8 होतील तुमचा 12 3 आणि 8 12 नाही 11 होतील किती होतील 11 होतील 3 आणि 8 किती होतील तुमचा 3 आणि 8 जर मिसळला तर तुमचा 11 होते आणि 11मध्ये तुमचा हा 9 मिसळायचा किती मिसळायचा 9 मिसळायचा. तर पहा हा 1 आणि हा 9 1 + 9 1 + 9 तुमचा 10 होतील 10ला 0 लिहितो आपण आणि कॅरी 1 हा 1 इथे लिहिलेला 1 आणि 1 तुमचा झाला 2 किती झाले मग तुमचे 20 झाले 20 आणि तुमचा हा हातच्या नंतर आपण ॲड करतो हा विसरायचं नाही हा विसरलं तर चुकते मग तुमचा हा 1 + 0 1 आणि 2ला 2 म्हणजे 21 झालेला आहे 21 आहे तर हा 1 आपण इथं लिहितो आणि त्याच्यानंतर 2 आपण कॅरी इथं लिहितो ठीक आहे लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आता इकडे या हा 8 आणि 6 8 + 6 किती होतात तुमचा 14 होतो इथं लिहितो मी 8 + 6 तुमचा 14 8 + 6 14 14 प्लस हा 7 तर तुमचा 4 आणि 7 किती होते 4 आणि 7 4 आणि 7 तुमचा 11 होतो कॅरी 1 आणि 1 + 1 2 21 होतो तुमचा 21 बरोबर आहे 21 प्लस हा कॅरी तुमचा 2 आहे तर हा 1 आणि 2 तुमचा 3 आणि 2ला 2 ठीक आहे. तर हा काय झालेला 23 आला तर 3 आपण इथे लिहितो आणि 2 काय करतो कॅरी देऊन टाकतो आपण दिलेला आहे. पुढे याला सोडवा 3 आणि 8 काय होतील तुमचा 3 आणि 8 किती होतील तुमचा मिसळा 3 आणि 8 तुमचा 11 होतो बरोबर आहे 3 आणि 8 तुमचा 11 झालेला आहे 11 प्लस हा 3 म्हणजे हा 1 आणि 3 4 झालेला आहे आणि 1ला 1 14 झालेला आहे 14मध्ये तुमचा आणि 2 मिसळायचा आहे 2 14मध्ये तुमचा 2 मिसळायचा आहे ठीक आहे. हा 2 मिसळवला तुम्ही 14मध्ये तर तुमचा किती 4 आणि 2 6 आणि 1ला 1 म्हणजे किती झालेलं आहे सगळ्यांना मिसळलं तर तुमचा 16 झालेला आहे आणि 16ला लास्टला आपण 16 लिहितो ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्हाला काही अडचण आहे का ह्याच्यात नाही आहे ठीक आहे 16 झालेलं आहे. तर हे आपण एवढं मोठं गणित काय केलेलं आहे करून दाखवलेलं आहे तुम्हाला एवढं सगळ्यात मोठं ठीक आहे. तर अशा प्रकारचे एवढे मोठे गणित पण तुम्हाला येतील ॲडिशन पण येतील ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय करूया आता ते नेक्स्ट एक एक्झाम्पल पाहूया ठीक आहे. तर इथपर्यंत काही अडचण नसेल तुम्हाला तर आता हे सोडूया आपण हा 8 + 8 हा 8 आणि 8 आहे 8 आणि 8 किती होतील तुमचा 16 होतील आणि त्याच्यानंतर ह्या 16मध्ये हा 7 मिसळायचा ठीक आहे 7 ॲड करायचा 16 + 7 पहा 6 आणि 7 6 + 7 हे दोघांची ॲडिशन करा 6 + 7 किती होतील तुमचा 6 + 7 तुमचा होतील 13 किती होतील 13 झाले तर हा 3 खाली लिहितो आपण आणि 1 हा काय करतो कॅरी देतो तर हा 1 आणि हा 1 झाला तुमचा 2 म्हणजे 23 झालेला आहे 23 झालेले आहेत ते सगळ्यांना ॲड केल्यानंतर मग आपला 23 झाला तर 3 आपण इथं लिहितो राईट हँड साईडचा आणि जो डिजिट आहे आपल्या लेफ्ट हँड साईडचा डाव्या बाजूचा तो आपण इथं कॅरी देतो 2 कॅरी आला ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं पहा आता हा 8 + 3 तुमचा किती होतो 11 होतो आणि याच्यामध्ये तुम्ही +3 ॲड केलेला आहे तर तुमचा काय झाला 1 आणि 3 झाला तुमचा 4 1ला 1 14 झाला आणि तुमचा हा कॅरी 2 पण आहे त्याला पण ॲड करा 4 आणि 2 तुमचा झाला 6 1ला 1 म्हणजे 16 ह्या सगळ्यांना आपण ॲड केलं तर तुमचा झालेला 16 असेल तर आपण 6 इथं लिहितो आणि हा डाव्या बाजूचा जो अंक आहे लेफ्ट हँड साईड म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला वर कॅरी देतो ठीक आहे दिला. आता त्याच्यानंतर पहा 8 आणि 6 किती होतं तुमचा 8 आणि 6 होतं तुमचा 14 8 आणि 6 होतं तुमचा 14मध्ये तुम्हाला 8 ॲड करायचं आहे 8 ॲड केला पहा ह्या दोघांची बेरीज करा ॲडिशन करा 4 + 8 तुमचा 12 होईल 12 असेल तर 2 इथं लिहितो कॅरी 1 देतो 1 आणि 1 तुमचा 22 झालेला आहे 22मध्ये हा इथला कॅरी पण तुम्हाला ॲड करायचा आहे 1 तर 22मध्ये एक ॲड केला तर 23 होतो 23 असेल तर 3 इथे लिहितो आपण आणि 2 काय करतो कॅरी देतो ठीक आहे. इथपर्यंत काही अडचण आहे का तुम्हाला काही नाही मी जागा करतो तुम्हाला हे मिटवून ठीक आहे हे मिटवतो आणि तुम्हाला काय करतो थोडीशी जागा करतो लिहिण्यासाठी आपल्याला. तर पहा आता हा 9 आणि 9 काय होईल तुमचा 18 होतील 9 आणि 9 ह्या दोघांना जर ॲडिशन केलं आपण 18 होईल आणि 18मध्ये तुम्हाला काय करायचं आहे
7 ॲड करायचं. 7 ॲड केला तुम्ही पहा तर 8 आणि 7 या दोघांची ॲडिशन करा. 8 + 7 तुमचा होतो 15 होतो. इथे लिहितो तुम्ही 15चा 5 खाली आला आणि कॅरी तुमचा 1 इथं आला. 1 आणि 1 तुमचा 2. ठीक आहे, 25 झाला. आता 25मध्ये हा 2 पण ॲड करायचा आपल्याला. ठीक आहे, कॅरी आपण सगळ्यात लास्टला ॲड करतो. 5 + 2 तुमचा 7, 2ला 2, 27 असेल तर 7 इथं देतो आपण आणि कॅरी हा 2 इथं आला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 8 आहे आणि हा 9 आहे. 8 + 9 किती होतील तुमचा? 8 + 9 होतात तुमचा 17. किती होतात? 17. इथं दिसते का तुम्हाला? ठीक आहे, इथं दिसत असेल. इथं लिहितो मी हा 8 हे चाललेलं आहे आपलं. 8 + 9 तुमचा 17 होतो. 17मध्ये तुमचा हा 8 ॲड करायचा आहे. 17मध्ये हा 7 आणि 8 किती होतात? 7 आणि 8 तुमचा होते 15. हळूहळू करा तुम्हाला येत नसेल तर. ठीक आहे, 7 आणि 8 तुमचा काय होतो? 15 होतो. 15 आला तर 15ला इथं 5 लिहितो आणि कॅरी 1 देतो. 1 आणि 1 तुमचा झालेला आहे 2. 25 झालेला आहे तुमचा. बरोबर आहे, इथपर्यंत काय अडचण आहे का तुम्हाला? नाही. त्याच्यानंतर हा कॅरी 2 आहे आपला, तर हा 2 पण ॲड करायचा आहे. 25मध्ये 2 ॲड केला तर तुमचा 5 + 2 7 आणि हा 2ला 227 झालेला आहे. ठीक आहे, तर 27 असेल तर 7 इथं लिहितो आपण आणि हा 2 कॅरी लिहितो आपण. आता हे ॲड करा. 3 आणि 9 तुमचा किती होतो? 12 होतो. 3 आणि 9 तुमचा होतो 12 आणि 12मध्ये पुन्हा तुम्हाला 9 ॲड करायचा आहे. प्लस हा 9 + 2 + 9 किती होता? 2 आणि +9 तुमचा झालेला आहे 11. किती झालेला आहे? 11ला 1 इथं लिहितो, कॅरी 1 देतो. हा 1 आणि 1 तुमचा होतो 21 आणि 21मध्ये आपला हा कॅरी 2 पण ॲड करायचा आहे. हे ध्यान देऊन ॲड करायचं आहे, लक्ष ठेवून ॲड करायचं आहे. ठीक आहे, लक्ष विसरायचं नाही. म्हणजे जर तुम्ही हे कॅरी ॲड करायचं विसरलं तर तुमचं गणित चुकून जाते. एकदम तुमचं म्हणजे ॲडिशन करताना सिम्पल आहे. फक्त एकदम लक्ष काय असलं पाहिजे तुमचं? एकदम बारीक असलं पाहिजे, मन विचलित नाही झालं पाहिजे. एकदम लक्ष देऊन सोडवायचं आहे. पास सोडवा. 1 + 2 झाला तुमचा 3 आणि हा 2ला 2 म्हणजे 23 झालेला आहे. ठीक आहे, ह्याला सोडवलं तर 23. मग अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त काय केलेलं आहे? हे अवघडचे अवघड गणितं सोडवलेले आहेत. तुम्हाला अशा प्रकारचे किती अवघड कोणी जरी दिले तरी तुम्हाला गणितं करता येतील. ठीक आहे, आता मला वाटत नाही की याच्यापेक्षा अनेक अवघड घ्यायची काही गरज आहे का? वाटत नाही. वाटलं तर 1-2 मी काय करतो अशा प्रकारचे 2 गणितं तुम्हाला काय करतो? होमवर्कला देतो अशा प्रकारचे. आणि 2 काय करायचे तुम्ही आता सोडवा. ठीक आहे, मी 2 सोडून दाखवले. तुम्हाला आता होमवर्कला अशा प्रकारचे मी 2 देतो. ठीक आहे, 2 एक्झाम्पल देतो. पहा तर लक्ष द्या. तर हे आपण 2 एक्झाम्पल तुम्हाला काय केलेले? हे 2 एक्झाम्पल तुम्हाला काय केलेत? होमवर्कला दिलेले आहेत. आता जर हे तुम्हाला 2 एक्झाम्पल जर सोडवता आले ॲडिशनचे न चुकता तर तुम्हाला ॲडिशन चांगल्या प्रकारे जमते. याचा अर्थ हे जर 2 एक्झाम्पल तुम्हाला सोडवता आले चांगल्या प्रकारे, तुम्ही काय करायचं आहे? हे 2 एक्झाम्पल सोडवायचे आणि तुमच्या घरी कोणते तुमचे मम्मी असतील, पप्पा असतील, भाऊ असेल, बहीण असेल, कोणी मोठे असतील जे शिकलेले असतील त्यांना दाखवायचं आणि त्यांच्याकडनं चेक करून घ्यायचं आहे. चेक करायचे किंवा मग काय करू शकता तुम्ही? काय करायचे? वहीवर तुमच्या सोडवायचे आणि तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढायचे. त्याचा फोटो काढून काय करायचं तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. मग मी ते चेक करतो आणि चेक करून तुम्हाला सांगतो बरोबर आहे का नाही. मग काय करू शकता? एकतर मम्मी पप्पाला दाखवा, तुमच्या घरी कोणी किंवा भाऊ बहीण कोणी असेल मोठं शिकलेलं, नसेल तर तुम्ही सोडायचं. कोणी नसलं तर फोटो काढायचा, याचा फोटो काढून कमेंट बॉक्समध्ये टाकायचा. ठीक आहे, तर मी तिथून तुम्हाला चेक करून सांगतो. तर अशा प्रकारे आपण काय करूया? आता इथं थांबूया कारण आपलं लेक्चर मोठं होईल. त्याच्यानंतर आपण काय करू? याच्या पुढचा भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, आता तर पूर्णपणे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत मैत्रिणीपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, म्हणजे त्यांना पण सांगा की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. सर खूप छान समजावून सांगतात, शिकवतात. ठीक आहे, थँक्यू वन्स अगेन.